ठीक आहे, वचन काढूया आपण. बायबल मध्ये सांगितलेलं आहे की स्तोत्र संहिता 113 आणि 7 मध्ये आपण वचन वाचूया. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की परिस्थिती बदलणारे लोक पाहिजे. म्हणा, परिस्थिती बदलणारे लोक पाहिजे. कसे लोक पाहिजे? चर्च मध्ये आलं ना, चर्च बदललं पाहिजे. घरी गेलं ना, घर बदललं पाहिजे. प्रार्थनेला गेलं ना, प्रार्थनेमध्ये लोक काय झाले पाहिजे? बदलले पाहिजे. आज तुमच्यामुळे लोक काय झाले पाहिजे? बदलले पाहिजे. तोच आहे दावीद राजा. वाचूया. तो कंगालला धुळीतून उठवितो, दरिद्रास उकिरड्यातून उचलितो, हा, आणि त्यास अधिपतींच्या, आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवितो. तो वान स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो. परमेश्वराचे स्तवन करा. हा, परमेश्वराचे स्तवन करा. काय सांगितलं बायबल मध्ये की कंगालास तो काय करतो? बोला ना, अरे बोला. हा, कंगालास काय करतो? तो कंगालास धुळीतून उठवितो. त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्या बायबल मध्ये? वाच. कंगालास धुळीतून उठवितो आणि दारिद्र्यास उकिड्यावर उचलितो. प्रेज द लॉर्ड. कंगालाला कुठून खायला नाही, त्याच्याकडे काही नाहीये. परमेश्वर त्याला काय करत आहे? त्याच्यामधून खाली तो कशात काय करतो? धुळीमधून तो बाहेर काढणारा देव आहे. कशामधून बाहेर काढणारा देव आहे? धुळीमधून. मला पण धुळीतून बाहेर काढवलं आणि काय बनवलं? पास्टर बनवलेला आहे. पास्टर आशेच झाले नाही, तुम्ही साक्ष ऐकली. प्रेज द लॉर्ड. कशामधून उचललं? धुळीतून उचललेला आहे. हा बोलणारा कोण आहे? दावीद राजा आहे. दावीद राजाला किती भाऊ होते? बोला ना, किती भाऊ होते? विसरले? म्हणा 8वा नंबर दावीद राजा. म्हणा लास्ट आणि बेस्ट. काय आहे? काय सांगितलं? देव गरीब लोकांना काय करत आहे? कानीमधून काढून तो काय करत आहे? वर उचलतो. आलेले तुम्ही समजू नका मी काहीतरी आहे, पण परमेश्वराची योजना तुमच्यासाठी चांगली आहे. याच्या त्याच्याकडून ऐकायचं नाही. कोणाकडून नाही ऐकायचं? याच्या त्याच्याकडून नाही. परमेश्वर तुमच्या संगती कुठून बोलत आहे? वचनातून बोलत आहे. तो म्हणतो मी तुम्हाला काय करणार आहे? धुळीतून उचलून तुला मी अधिपतीच्या पंक्तीत बसवणारा देव आहे. दावीद राजा किरकोळ व्यक्ती होता. म्हणा लेकरू होता. बरं, म्हणा लेकरू होतं. लेकरू होतं, पण परमेश्वर संगती आहे. दावीद राजा आराधना करणारा व्यक्ती आहे. दावीद राजा परमेश्वराची काय करणार आहे? प्रार्थना करणारा व्यक्ती. काही नाहीये त्याच्याकडे. कोण आहे? परमेश्वर आहे. माझ्या बरोबर परमेश्वर आहे. पाय दुखतात का तुमचे? परमेश्वर आहे का? माझ्या जवळ परमेश्वर आहे. असं मच्छर सारखा आवाज नका बोलू. माझ्या जवळ परमेश्वर आहे. चला करा चकाचक करा. असं माझ्या बरोबर परमेश्वर आहे. मला विश्वास द्या ना तुमचा. माझ्या बरोबर परमेश्वर आहे. अरे काय तर ताकद म्हणा, माझ्या बरोबर परमेश्वर आहे. तर परमेश्वर असणार आहे. तर गल्ल्यात काय होणार आहे? मरणार आहे, हारून जाणार आहे. गल्ल्यात काय होणार आहे? हरणार आहे. गल्ल्यात काय होणार आहे? म्हणा गल्ल्यात हारणार आहे. कसं काय हारणार आहे? कशी परिस्थिती असू द्या, जर परमेश्वर तुमच्या बरोबर असेल तर परिस्थितीला काय व्हावं लागणार आहे? हरावं लागणार आहे. कोणाला हरावं लागणार आहे? मला परिस्थितीला हरावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. परिस्थिती डोंगर एवढी असू द्या, डोंगराच्या किती मोठी असू द्या, पण परमेश्वर तुमच्या बरोबर असेल तर डोंगराला तो काय व्हावं लागणार आहे? निघून जावं लागणार आहे. त्या परिस्थितीला काय व्हावं लागणार आहे? हरावं लागणार आहे. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. दावीद राजा बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. काय केलं? परिस्थिती बदलून टाकली. कोणाची परिस्थिती? म्हणा शाऊलाची. म्हणा शाऊल. म्हणा पहिला राजा बनवला परमेश्वराने शाऊल. आणि शाऊलाने काय केलं? आणखी शाऊलाने देवाची आज्ञा मोडली आणि आज्ञा मोडल्यामुळे त्याचं पद काय झालेलं? रद्द झालेलं. त्या जागी कोण उभा केलेलं? दावीद राजाला उभा केलेला आहे. हरायला लागला होता शाऊल. म्हणा हरायला लागलेला. म्हणा शाऊल हरायला लागलाय. शेजारच्याला म्हणा आहे शाऊल हरायला लागला. बोला बोला. शाऊल राजा. म्हणा शाऊल राजा. म्हणा शाऊल राजा हरायला लागलाय. हरायला लागला. कोण आला? कोणाची एंट्री झाली? दावीदाची एंट्री झाली. दावीद केवढा आहे? एवढासा दावीद आहे. पण त्याच्याबरोबर कोण आहे? परमेश्वर आहे.
तुमच्या आणि माझ्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वर आहे का नाही का? तुमची वाजली इथं परमेश्वर आहे. या सगळ्यांचा परमेश्वर तुमच्याकडे. अरे परमेश्वर आहे. का देऊ तिकडं इलेक्ट्रिक बोर्डच्या तिथं देऊ का मग हात ठेवून दाखव काय परमेश्वर आहे वाचव इथं म्हणून काय देवा वाचव. कधी अनुभव आला का? शॉर्ट किती लोकांनी घातलाय इलेक्ट्रिक शॉर्ट. मग त्यावेळेस कोणाला आवाज दिला? मग जरा म्हणा ना परमेश्वर माझ्या बरोबर आहे. मी काय बॉडी दाखवली नाही म्हणे तुम्हाला. परमेश्वर माझ्या बरोबर आहे. अरे बोला ना कुठे 5 किलोमीटरला आम्हाला थकले का काय? कोण आहे? परमेश्वर. चला उभे राहा आता उभे राहा. चला काय पाहिजे? माझी सारखी स्टाईल करायची. कोण आहे? बॉक्सिंग नाही यार का? बॉक्सिंग नाही. परमेश्वर माझ्या बरोबर आहे. कुळकुळे वाजू राहिले का काय? हा काय कुळकुळे वाजू राहिले का? आतून देऊ अजून कुळकुळे. अरे पूर्ण बँडच तुमच्या नावावर आहे. आमेन, आमेन. कोणाच्या नावावर आहे? म्हणा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. अरे आवाजामध्ये काहीतरी पावर येऊ द्या. परमेश्वर माझ्या बरोबर आहे. परमेश्वर देव माझ्या बरोबर आहे. तर देव तुमच्या बरोबर असणार आहे. समोरच्या व्यक्तीची परिस्थिती काय होणार आहे? बदलून जाणार आहे. कोण बदलणार आहे? परमेश्वर बदलणार आहे. कोण बदलणार आहे? परमेश्वर. वाचा बायबल मध्ये सांगितलेलं वचन आहे. आपण काढूया पहिले शमूएल काढूया. पहिले शमूएलाचा 17वा अध्याय. 17वा अध्याय आणि किती 17वा अध्याय 30 ते काही वचन आहे. मग तो त्याच्यापासून निघून दुसऱ्या एकाकडे गेला. तेथेही त्याने तसेच विचारले. तेव्हा लोकांनी पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. दावीद बोलला ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शाऊलास कळविले व त्याने त्यास बोलून पाठविले. मग दावीद शाऊलाला म्हणाला, त्या बलिष्ठ्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये. आपला दास जाऊन त्याशी लढेल. शाऊल दावीदास म्हणाला, त्या बलिष्ठ्याशी लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहेस आणि तो बाळपणापासून कसे. कोण म्हणतोय? शाऊल म्हणतो तू लढू शकत नाहीये. काय म्हणत आहे? लढू शकत नाही. कोणी तुम्हाला काय जरी म्हणलं, तुमच्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. माझा देव करणार आहे. आजपासून काय बोलायचंय आंटी? परमेश्वर माझ्या बरोबर आहे. तुम्ही असं समजू नका म्हणा मी साधारण व्यक्ती नाही. देव माझ्या बरोबर आहे. आपल्याला कळायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण जातो कुठं पण त्याला विश्वासच नाही देव त्याच्या बरोबर आहे. काय गरज आहे कोणाकडे जायची? अजिबात नाही. अरे परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. कोणाकडे जायची गरज नाही. ऑलरेडी परमेश्वर उभा आहे. दावीद गेला का? दावीद गेला पास्टर प्रार्थना करा. हे पास्टर चांगले ते भविष्यवक्ते करा. पास्टर प्रार्थना करा. दावीद कोणाकडे गेलेला नाही. दावीद कोणाकडे गेलेला आहे? परमेश्वराकडे गेलेला आहे. त्याला माहिती आहे परमेश्वरच काय करणार आहे? कार्य करणार आहे. आमेन, हालेलुया. मी असं कधीच जात नाही कोणाकडे. कोणाकडे जायची गरज आहे का आपल्याला? आपले पास्टर दिलेले आहे. ते काय साधारण नाही म्हणा. आपले पास्टर काय साधारण नाही. आपले दास काय साधारण नाहीये. ते अभिषिक्त आहे. ते कशा बरोबर चालत? देवा बरोबर चालत आहे. आणि आपण पण काय करायचंय? त्यांच्या अधीन राहायचंय. त्यांचं ऐकायचंय. त्यांचं ऐकून आपल्याला काय करायचंय? पुढे चालायचंय. कारण की त्यांच्या बरोबर कोण आहे? देव आहे. आणि देव तो देव कोणा बरोबर आला? तुमच्या बरोबर राहणार आहे. त्यांचा देव कोणा बरोबर राहणार आहे? आपल्या बरोबर राहणार आहे. हालेलुया. दावीद उभा आहे काठी घेऊन गोफण घेऊन. काय गोफण घेऊन आला त्याच्याकडे? काय गोफण. मेंढर चारणारा म्हणा. मेंढर चारणारा. देवाला शायनिंग करणारा नाही लागत. शायनिंग करणारा नाही लागत. मेंढर चारणारा लागतो. हालेलुया. देवाचं काम करायला शायनिंग करणारे इथं दाढी ठेवतील. कोणी तर कानात बाळ्या घालते आणि हालेलुया करते. देवाला शायनिंग करणारे लोक नाही पाहिजे. हालेलुया. देवाला कोण सांभाळणार पाहिजे? बोला ना. किती लोक माझ्या बरोबर आहे? अरे मेंढर सांभाळायचे का नाही? हालेलुया. हा मेंढर म्हणजे काय? देवाचे लोक. हालेलुया. देवाचे लोक सांभाळले पाहिजे. हो तुम्हाला आज सगळ्या
पहिला तो मोठा संशय आपल्याला, काय देव आहे का नाही काय माहिती. आपण म्हणतो बरोबर होईल का नाही काय माहिती. दावीद राजा बोलतो नाही, गोपन घेऊन गेलेला आहे, त्याला माहिती परमेश्वर आहे. परमेश्वराने काय केलेलं आहे, त्या सगळ्यात महत्वाचं सिंहाला काय केलेलं आहे, हा मारून टाकलं. दावीदाने मारलं का? परमेश्वर नसता तर दावीदाने मारू शकला असता का? बोला ना. परमेश्वर नसता तर दावीद मारू शकला असता का? परिस्थितीला हारू शकला असता का? तुम्ही आणि मी परिस्थितीला हारू शकत नाही. तुमच्या जीवनात कुठली परिस्थिती येऊ द्या, परमेश्वर हरवेल. कोण हरवणार आहे? परमेश्वर हरवेल आणि योग्य वेळेला दाटवेल. म्हणून दावीद राजा म्हणतो की तो त्याच्या प्रियजनास लागेल ते झोपेत देतो. कुठे देतो? झोपेत देतो. हालेलुया. तुम्ही आणि मी त्याचे काय पाहिजे, तुम्हाला मला कळलं पाहिजे की आज परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आज तो मला झोपेत देईल, काहीच ऊन पाडणार नाही. तरुण सिंह उपाशी मरतील. उपास धरला फास्टिंग दानियलने. दानियलच्या काळामध्ये बघा दानियलला कशामध्ये दिलं टाकून आणटी, फास्टिंग करावं लागले त्यांना. सिंहाला काय करावं लागलं? सिंह उपाशी मरतील. बायबल मध्ये सांगितलेलं आहे स्तोत्रसंहिता 34:10 मध्ये. आणि काही लोक तिथं थांबा, उपाशी मरणार म्हणजे मरणारच. देवाचा एकही शब्द काना मात्र रद्द होऊ शकत नाही. जे बोललं आहे आहे, जे बोललं होय होय, जे बोललं आमेन आमेनच आहे. काय सांगितलं? तरुण सिंहास वाण पडेल. तरुण सिंहाला वाण पडली. कधी वाण पडली? दानियेलाच्या काळामध्ये. सिंहाचे तोंड बंद करून टाकले. सिंहाला फास्टिंग मध्ये जावं लागलं, उपाशी राहावं लागलं. त्या दिवशी काय करावं लागलं? उपास धरावा लागला त्यांना. नाही बाबा आज आम्हाला उपास धरावा लागेल. एवढे सिंहासारखे लोक तर म्हणजे उपास नाही धरायचा. पास्टर नाही जमत आम्हाला उपास, पास्टर नाही जमत आम्हाला फास्टिंग. मला म्हणते डायरेक्ट काय म्हणलं? तरुण सिंहास वाण पडेल. वाण पडेल म्हणजे काय आहे? उपाशी राहील तो, त्याला काही भेटणार नाही. पण पुढे काय? त्याची उपासमार होणार आहे. परमेश्वराला शरण जाणाऱ्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पाडणार नाही. परमेश्वर तुम्हाला मला काय करेल? उपाशी राहू देईल का? संख्या असल्यावर तो युद्ध जिंकेल. तो परिस्थितीला काय आमेन तर बोला ना. तो परिस्थितीला काय करून टाकेल? हारून टाकेल. परिस्थितीला काय करून टाकेल? बदलून टाकेल. म्हणा स्टाईल मध्ये करा, बदलून टाकेल. बदलून टाकेल. काय करेल? बदलून टाकेल. क्षणात काय करून टाकेल? क्षणात बदली. क्षणात कोण झालेला आहे? दावीद काय झालेला आहे? राजा झालेला आहे. कस काय झालेला आहे? त्याला थोडेतून उचलून परमेश्वराने अधिपतीच्या पंक्तीत बसवलं आहे. पुढे बसवलंय. राजा झाला तो राजा. त्याला ट्रेनिंग परमेश्वराने दिली. लक्ष दे. ट्रेनिंग कोणी दिली? परमेश्वराने. तुम्हाला ट्रेनिंग कोण देईल? परमेश्वर देईल. आता कोणतं बायबल कॉलेज होतं तिथं? नाही होतं का बायबल कॉलेज? मी म्हणत नाही तुम्ही बायबल कॉलेज करा, करा चांगलं आहे. अरे परमेश्वर तुला शिकवेल सिंहाला मारायला. परमेश्वर तुला शिकवेल अस्वलाला मारायला. परमेश्वर तुला शिकवेल गल्ल्याथाला मारायला. परमेश्वर तुझ्या बरोबर राहील कोणाला हरवायला? गल्ल्याथाला. गल्ल्या शैतानी म्हणा काय? शैतानाला हरवायचं असेल तर तुमच्या ताकदीने नाही हरवणार, देवाच्या ताकदीने हरवणार. त्याचं एक उदाहरण देऊ का? म्हणा स्किवा याजक. लक्ष दे रे पुरी, लक्ष दे, लिहू नकोस. स्किवा याजक. स्किवा याजकला किती लेकर होते? 7 लेकर. 7 लेकर काय करायचे? आम्ही पौलासाठी प्रार्थना करू. काय करायचे? तर पौल भूत काढतो ना, मग आम्ही पण काढू भूत. काही लोक असे ते. हालेलुया बरं, हालेलुया. भूत काढायला गेले तर ते शैतान काय म्हणी? आम्ही येशूला ओळखतो. त्याच्यानंतर कोणाला ओळखतो? पौलाला ओळखतो. आता तू कोण आहे? हालेलुया. तू कोण आहे? कारण की ते त्यांच्या बरोबर कोण नाहीये? परमेश्वर नाहीये. हालेलुया. पौल काय करत आहे? पौल देवाची सेवा करत आहे. दावीद काय करत आहे? परमेश्वराची काय करत आहे? आराधना करत
संशय का? नाही. संशय का? संशय आहे का? चहा मागू का मग? संशय आहे का? नाही. अरे तुम्ही जर म्हणणार संशय जाणणार. संशय कसं आहे? वाऱ्याने लोटलेल्या उचंबळलेल्या लाटासारखा आहे. लाट कशी ती वारा आला की लाटाने लगेच काय होतं, लाट सगळं पाणी तिकडे घेऊन जाते. काही लोक संशय धरणारे तसेच आहे. माझा तुम्हाला सांगायचा विषय काय? संशय धरायचा का? नाही धरायचं. बोला ना, संशय धरायचा का? बिलकुल धरायचा नाही. परमेश्वर आहे आपल्या बरोबर. Praise the Lord. Hallelujah. तुम्ही जर मनाला सांगितलं ना, आता खूप महत्वाचं बरं का, लक्ष द्या. ते बसणारे येणारे हे सगळ्यात महत्वाचं. संशय धरणारे लोक. तुम्ही जर म्हटलं ना, आज एक उदाहरण सांगतो. एक मुलगा होता म्हणा, एक मुलगा होता. शेजारच्याला सांगा, एक मुलगा होता. आणि तो मुलगा काय झालं, त्याला काय झालं, फाशीची शिक्षा झाली. काय झालं? फाशीची शिक्षा झाली. किती लोकांना ही स्टोरी माहिती आहे का? काही नाही ना. फाशीची शिक्षा झाली. आणि फाशीची शिक्षा झाल्यानंतर मग आता त्याला तर भीती वाटायला लागली, आता मला फाशी देणार आहे. बळी का बकरा? करा असं जरा, चला सगळे. काय देणार आहे? फाशी देणार आहे. घाबरायला लागला तो. आता मॅजिस्टर म्हणे त्याला, वकील काय म्हणते, शेवटची काहीतरी इच्छा विचारतात ना, त्याला म्हणे आता तुझी काय इच्छा आहे? तो म्हणे बाबा आता मला फाशीची लय भीती वाटती, मला दुसऱ्या कशाने तरी मारून टाका ना. काय म्हणतो तो? मला दुसऱ्या कशाने तरी मारून टाका ना. मग आपल्या संशय विषयावर थोडं बोलतोय बरं का मी तुम्हाला. दावीद राजाला माहिती, म्हणा दावीद राजाला माहिती परमेश्वर माझ्या बरोबर आहे. माझ्या बरोबर आहे. तुम्हाला पण माहिती पाहिजे परमेश्वर आहे, माणसाकडे पळायचं आपल्याला. मग तू म्हणजे मला कशाने तुम्ही काय करा ना, मारून टाका ना. मग ते म्हणलं ठीक आहे, तुला फाशी नाही आवडत ना, आम्ही काय करतोय, झेरीला साप आणतो. लक्ष द्या, असं करा, चला झेरीला साप आणतो. मग ते सापान तुला काय करून टाकू, आम्ही आता मारून टाकू. ये रे इकडं, चल लवकर, याला पाडू नकोस, इकडे नाही, गपचित. हा मुलगा थोड्या वेळ बरं का, थोडा एक्झाम्पल. आता याला काय म्हणे, हा म्हणला आता मला याला सांगितलं बरं का, आता झरीला सापाने काय करणार तुला, आता आम्ही विष मारणार आणि तो साप काय होणार आहे, तुला मारल्यानंतर तू मरून जाणार आहे. आणि त्याच्या डोळ्याला काय बांधली, काळी पट्टी बांधली अशी बरं का. काळी पट्टी बांधल्यानंतर काय झालं, मग आता त्याला काय वाटलं, आता मला साप मारून टाकणार आहे. त्याला म्हणलं तुला आम्ही अंधारीत कोठडीमध्ये नेईन. कुठं नेईन? तुला अंधार कोठडीमध्ये नेईन आणि तुला आम्ही काय करणार, तिथं तुला साप तुला मारणार आहे. आणि मग त्याच्या डोळ्याला काळी पट्टी लावली, पण तिथं उजेडच होता त्या रूम मध्ये. आणि मग त्याला फक्त टाचणी टोचली अशी पायाला. काय टोचलं? टाचणी टोचली. आणि त्याला काय माहिती, त्याला वाटलं आता साप धावला. पण त्याने ज्या गोष्टीवर विचार केलता, खरोखरच त्याची ज्यावेळेस चेकअप केलं ना, तर खरोखरच त्याच्या विष तयार झालं होतं. म्हणजे तुम्ही जे विचार करता ते आपल्या जीवनामध्ये होतच. मग काय विचार करायचा तुम्हाला? पॉझिटिव्ह. शेजारच्याला म्हणा पॉझिटिव्ह विचार करायचा. तुम्ही म्हणता बीपी वाढणारच आहे. मग तुम्ही म्हणा शुगर वाढली वाढणारच आहे. तुम्ही अटॅक आला येणारच आहे. विचार कसे ठेवायचे? बोला ना, कसे विचार ठेवायचे? चांगले विचार ठेवायचे. बस खाली चांगले विचार ठेवायचे. हालेलुया. तुम्ही जर म्हणणार असंच आहे तर तसंच आहे. दावीद राजा म्हणला नाही. काय म्हणला? परमेश्वर आहे माझ्या बरोबर. वाचा त्याच्यामध्ये. तरुण काय म्हणला तो? 33. शाऊल दाविदास म्हणाला, त्या पलिष्ठाशी लढण्यास तू समर्थ नाहीस. हा, शाऊल काय दाखवते? शाऊल म्हणतो तू काय नाही, तू मच्छर आहे. काय म्हणतो शाऊल? तू काय करू शकत नाही. काय म्हणला तो? बोला ना. काय करू शकत नाही. पण दावीद राजा पुढे काय उत्तर देतोय बघा. परमेश्वर असला ना, तुम्हाला उत्तर द्यायला ताकद परमेश्वर देईल. तुम्हाला कोणासंगती काय बोलायचं परमेश्वर सांगल. परमेश्वर परिस्थितीमध्ये उभा राहणारा देव आहे. तो लहानपणापासून तर वयोवृद्ध होईपर्यंत तो तुमच्या बरोबर राहणारा देव आहे. परमेश्वर असला ना, तुम्हाला काय बोलायचंय ना, तो देव सांगल. तुम्ही काय विचार करीत बसू, आता मी तिथं काय सांगू. काय सेवक लोक पण माझ्याकडे, ब्रदर लोक, पास्टर वचन कसं सांगायचो, हे कसं करायचं. अरे बाबा, देवाचा आत्मा आला ना, तो सांगेल. मी तर कधी असा विचार पण नाही केला. उभं राहिलो मी गल्ल्यात याच्यावानी उभं राहिलो, दाविदावानी.
उभा राहिलो परमेश्वर हरविल. दावीद राजा उभा राहिला. काय घेऊन उभा राहिला? कोपरण घेऊन उभा राहिला. तो म्हणला नाही, याला कोण हरवणार? परमेश्वर हरवणार आहे. कारण की याने कोणाला तुच्छ मानलं? देवाच्या लोकांना तुच्छ मानलेलं आहे. देवाच्या लोकांना तुच्छ मानणं सगळ्यात वाईट गोष्ट आहे. म्हणा शेजारच्याला, देवाच्या लोकांना तुच्छ मानायचं. देवाच्या लोकांना तुच्छ नाही मानायचं. देवाच्या लोकांना तुच्छ नाही मानायचं. अरे बोला ना, देवाच्या लोकांना तुच्छ नाही मानायचं. असं हलवा त्याला शेजारच्याला. तुच्छ मानलं ना, तुमचं राजापद निघून जाईल. शाऊलाचं कोणतं पद निघून गेलं? बोला. राजपद निघून गेलं. कोणतं पद निघून गेलं? राजपद. कस काय निघून गेला? राजाच कॅन्सल झालं त्याचं पद. म्हणा कॅन्सल झालं. कस काय? कोणाला तुच्छ मानलं? दावीदाला तुच्छ मानत होता. दावीदाला. म्हणा देवाच्या लोकांना तुच्छ देवाच्या बोलायचं. लोकांना तुच्छ नाही मानायचं. देवाच्या लोकांना कुणी वाईट बोललं, पुढं माग काय काय शिव्या दिल्या, खोटं चहाड्या चुगल्या केलं. जकर्या 4:6 मध्ये काय सांगितलंय? ते जकर्यामध्ये आहे ते वचन. जो कुणी तुझ्या बुबुळाला हात लावतो त्यांनी कोणाला हात लावल्यासारखं आहे? देवाच्या बोबळाला. हा, देवाच्या. जो कुणी देवाच्या सेवकाला हात लावतो त्यांनी कोणाच्या बुबुळाला हात लावल्यासारखं आहे? देवाच्या. मग देवाच्या बुबुळेला तुम्ही सेवकाला बोलतात, मग कोणाला हात लावल्यासारखं आहे? तुच्छ मानायचं का? नाही मानायचं. त्यांच्या विरुद्ध बोलायचं का? हा, तुम्हाला म्हणा मिर्यम आणि अहरोन. म्हणा मिर्यम आणि अहरोन. मिर्यम अहरोन हा मोशे काय होता? मोशे त्यांचा भाऊ होता आणि त्यांनी एक बायको केली. बायको केल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी त्याच्या विरुद्ध काय केले? कुरकुर केली. बायबल मध्ये असं सांगितलेलं आहे, मिर्यम कशाने भरलेल्या? कोणाने भरलेली आहे? देवाच्या लोकांविरुद्ध बोललो तर कोणाने भरावा लागेल. हालेलुया. देवाच्या लोकांविरुद्ध बोललं तर तुमचं पद निघून जाईल. कंगाल होता. हालेलुया. देवाच्या लोकांविरुद्ध बोलायचं का? हा हा, इथं बोलायचं नाही. काय ते पास्टर मला टोचलं त्यांनी. काय ते पास्टर असंच देवाच्या लोका पुढं पण नाही, मागं पण नाही, कुणाच बोलायचं नाहीये. कारण की जर तुम्ही बोलताल तर तुम्ही देवाचा क्रोध तुमच्यावर ओतून घेता. हालेलुया. काय करायचं? देवाचा क्रोध ओतून घ्यायचा का? नाही घ्यायचा. हारला तो. कोण हारला? म्हणा शाऊल हारला. शाऊल हारला. कस काय हारला? परमेश्वर सोडून गेला त्याला. कस काय सोडून गेला? परमेश्वराची त्याने काय मोडलेले? आज्ञा मोडलेले. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन मोडतात त्यावेळेस तुम्ही हारले जातात. हालेलुया. देव निघून जातो. प्रेज द लॉर्ड. हारल्यानंतर काय झालं? हा, त्यांनी स्वतःच्या तलवारीने स्वतःला मरून पाडला तो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेला का नाही तो? मेला. हा, बायबल मध्ये सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हा, 15व्या अध्यायामध्ये सांगितलं, तुम्ही नंतर वाचा. शाऊलाने काय केलं? परमेश्वराची काय मोडली? आज्ञा मोडली. परमेश्वर म्हटलं, मी तुला झुगारून टाकलं, तुला काढून टाकलं, तरी तो ऐकायला तयारच नाही. नंतर देवाच्या काय केलं? दावीदाला पण त्यांनी काय केलेलं आहे? वाचा त्याच्यामध्ये 33, 34, 35. शाऊल दावीदास म्हणाला, त्या फलिष्त्याशी लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहेस हा आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे. हा, दावीद शाऊलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे आपल्या बापाची. तो काय सांगायचं तिथं? स्वतःबद्दल सांगतो. स्वतःबद्दल सांगायला ताकद कोण देत आहे? परमेश्वर देत आहे. परमेश्वर जर उभा असला तर तुम्ही कुठेही जा, घाबरणार नाही तुम्ही. मला घाबरणार नाही. आता करा, दाखवा आता मला जरा. घाबरणार नाही. हा, शैतान दिसलो पळून जातात लगेच. शैतान दिसलं का घर पुढे काय ते घर पण घर सोडून पळून जाते निघून. जाऊ द्या भाऊ, ते पास्टर कुठे नाद लागले. हा, पुढेच आहे. त्या पास्टरच्या काय नाद लागले? घाबरला का तो? नाही घाबरला. घाबरला नाही. परमेश्वर असला तर तुमच्यामध्ये तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही. दुसऱ्या तिमोथी 1:7 मध्ये फास्ट मध्ये वाचा. दुसरे तिमोथी 1:7 सिस्टर वाचा पटकन. काय केलं त्याला? राजा बनवलं. राजा बनायचा असेल, काही बनायचं असेल तर कोण पाहिजे? परमेश्वर. आपल्या परमेश्वर. परमेश्वराला मेंढपाळ बना. मग सांगतो का दावीद राजा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पडणार नाही. हालेलुया. काहीच ऊन पडणार नाही. परमेश्वर
करत बसतो. हिने आज कोणते कपडे घातले, त्याने कोणते कपडे घातले, तिने कोणता कोट घातला, कोणी काय घेतलं काय घेतलं. अरे तो त्याच्यापेक्षाही तुला उत्तम देईल. तुला का आमेन म्हणता. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पडणार नाही. मला काही ऊन पडणार नाही. परमेश्वर जर असला भीती निघून जाईल. परमेश्वर म्हणायचं अंधारे बर का तिथं, अंधारे नाही मी माझं सांगते कोणतरी पाहिजे. दोघं जर घेतल्याशिवाय जात नाही. आणि कोण आहे म्हणते परमेश्वर माझ्या जवळ आहे. आणि रोज पाठ करते, पोराला शिकवते परमेश्वर माझा मेंढपाळ, परमेश्वर माझा मेंढपाळ. माझ्या मुलाला येतं बरं का परमेश्वर माझा मेंढपाळ. आणि माझ्या मुलाला टीव्ही पाहतो. मुलगा कोण आहे, एक मिनिट इकडे लवकर चल. माझ्या मुलाला येतं बरं का परमेश्वर माझा मेंढपाळ आहे म्हणून दाखवा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि पुढे नंतर तिची मम्मी, तिची मम्मी कोणतरी बनवून आहे, थोडी ती मम्मी बनवून येईल जरा. चल लवकर लवकर लवकर. ही म्हणते माझ्या मुलीला येतं बरं का परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि नंतर दुसऱ्याला जाऊन सांगते काय, हा ती चांगला भारी डान्स करते, टकळक टकळक डान्स कर जरा थोडं कर ना, असं डान्स कर ना, असं कर ना, कर असं कर, असं कर ना. पाहिलं का सांगतोय का. नाही चालेल. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे तर परमेश्वरालाच घ्या, शैतानाला घेऊ नका. पिक्चरचं गाणं घेऊ नका, व्हिडिओचं गाणं घेऊ नका, स्टेटसचं काय. बसा खाली, नवीन स्टाईल निघली आता. परमेश्वराला घेत नाही रोज स्टेटस. आज काय खाल्लं, चिकन खाल्लं, चिकनचा फोटो दुसऱ्याला दळवायचं, मी चिकन खाल्लं तुला काही भेटत नाही. आज काय खाल्लं, हा मी मासे खाल्ली, हा टाकायचं लगेच स्टेटसला. टॉयलेटला गेलं तरी दाखवतोय, स्टेटसला टाकतो. काय दावी म्हणलं परमेश्वर आहे माझा स्टेटस. काय म्हणलं माझा स्टेटस परमेश्वर आहे. तुमचा स्टेटस कोण पाहिजे, एनी टाइम 5 मिनिटासाठी परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काय होणं पडत नाही, मला सर्व पूर्ण बसवतो देवाचं वचन. आणि तिकडं डीजे दिस लागलं की आगात येते का गाणं लागलंय, टिकलं टिकलं थोडस. डीजे लावल्यावर काय करते, कोण कुठे गेला परमेश्वराला विसरून जाते. काय करते, परमेश्वराला विसरून जाते. कसं काय यश मिळणार आहे बोला ना तुम्ही. नाही मिळणार. यश मिळणार आहे का आंटी. नाही मिळणार. मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी कसल्या अरिष्टात मिळणार नाही, कारण की तुझी आकडे आणि काठी मला काय देतात, धीर देत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये परमेश्वराला संगती घ्या. दावीद राजा युद्धामध्ये परमेश्वराला घेत आहे. दावीद राजा शाऊल पुढे उभे राहताना परमेश्वराला घेत आहे. दावीद राजा सिंह आल्यानंतर परमेश्वराला घेत आहे. अस्वल आल्यानंतर परमेश्वराला घेत आहे. मृत्यूच्या छायेतून जात असताना कोणाला घेत आहे, परमेश्वर. हालेलुया. बायबल कॉलेज पिणारे, दारू पितात, बायबल कॉलेज करणारे पास्टर लोक 3 वर्षात. एक अंकल भेटले मला, पास्टर आहे 3 वर्षापासून. कशाला डोकं घालायचं त्याच्या पुढं, प्रार्थनेला दारू पेतून त्याच्या पुढे डोकं लावायचे. नाही. कोण पाहिजे, परमेश्वर आपल्या बरोबर पाहिजे. परमेश्वर. हालेलुया. स्वतःला श्रेष्ठ समजा, तुम्ही तुमच्या बरोबर देव आहे. आमेन. हालेलुया. बायबल मध्ये असं वचन सांगितलं, मनुष्याला शरण जाण्यापेक्षा देवाला शरण जायचं. आजपासून कोणाला शरण जायचंय, देवाला शरण जायचंय. मनुष्याचा कोणता कार्यक्रम आला गेला, ढक्क टाकड ढक्क टाकड 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 झालं. असं आहे का, हा इथं आलं का हालेलुया स्तुती करेंगे करेंगे म्हणा, हालेलुया स्तुती करेंगे करेंगे. ते झालं का लगे तिकडं, तो पण ला, मी पण लावते लगे टक 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 टक. काय करते, मला पण लिहायचं लगे चल लगे चालू काठ्या वाजायला. समजून घ्या मला काय बोलायचं तुम्हाला, याच्यावर मला बोलता येत नाही. असा आहे का परमेश्वर तुमचा, नाही. हा नाही. इकडं एकदम असं मस्त यायचं, असं असं पदर लावण्याचा. तिकडे गेला का लाल कलर
निळा कलर, हिरवा कलर, भुया भादरल्यात. हे असा परमेश्वर का तुमचा? दावीद राजाने काय केलं? मला तुझी तलवार नको, तुझा पोशाख नको, माझ्या बरोबर परमेश्वर आहे. गोटा घेतला, घरा फिरवला आणि काय केलेला? कल्ल्या दगड फेकलेला, कल्ल्या धाड पार खाली येऊन काय झालेलं? मेलेला आहे. कुणी हरवलं? परमेश्वराने हरवलेला आहे. हालेलुया. कुणी हरवलं? परमेश्वराने. चांगले बसा, चांगलं उत्तम जेवण आहे तुम्हाला, हालेलुया. चांगलं लज्जितदार आहे. हालेलुया. कोण पाहिजे? परमेश्वर आपल्या परमेश्वर पाहिजे. रस्त्याने चालत असताना पण काय काय पाहिजे? परमेश्वर आपल्या नाही तर असते असं बाहेर का चाललं? नाही. अरे परमेश्वर आहे. परमेश्वर असलं छाती वाढली पाहिजे. आमेन. का झाली पाहिजे? छाती पुढे आली पाहिजे. तुम्ही माझे लेकरे बहिणी असं सगळं छाती फुगली पाहिजे. परमेश्वर माझ्यावर घाबरला का दावीद? नाही घाबरलो. नंतर नाही, राजाला सांगतोय परमेश्वर आहे. हालेलुया. काय म्हणतो तिथं वाचा ना. त्याला काय स्टोरी सांगू राहिला 34 वचनामध्ये? दावीद शाऊलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मंडळी राखीत असता एक सिंह अस्वलास येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेला. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारिले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडविले. मजवर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची दाढी धरून कोणी कोकरू पळून नेलेला आहे? सिंहाने पळून नेले. दावीद म्हणतो सिंहाने काय केलं? कोकरू पळून नेलं, मी त्याच्या तोंडातून बाहेर काढले. तुम्हाला लोक इकडे बघा सिस्टर, लोक कोणाच्या तोंडातून बाहेर काढायचे तुम्हाला? सिंहाच्या तोंडात. काही लोक तसे नाही करत. आम्हाला हालेलुया यायला लागले, आता पास्टरचा विषय कॅन्सल, आम्ही प्रार्थना चालू करतो. असं पाहिजे का? कोकरू वडून कुठं आणायचंय? बोला ना. कोकरू वडून कुठं आणायचंय? कुठं आणायचंय लेकरू? देवाकडे आणायचं म्हणा, देवाकडे इथं आणायचं. काय काय शायनिंग आम्हाला प्रार्थना येते, आम्हाला दिसतं, आम्हाला दिसतं. त्याला सगळं खालचं दिसतंय. इथं टीव्हीला काय झालं ते दिसू राहील त्याला. इकडं काय झालंय, त्या आंब्याला बाहेर आलाय ते दिसू राहील त्याला. अरे देव एक चालपट गोष्टी देत नाही. चालपट गोष्टी म्हणा, चालपट हे नाही देत देव. तो येऊन नीतिमत्वाविषयी बायबल मध्ये सांगितलेला शब्द यावून कृष्ण वर्तमानामध्ये सांगितलंय. आता प्रमिला मॉनिटर इथं ती गेली. चला ठीक आहे, मी काढतो. लक्ष द्या रे, बडबड करू नका. एक मिनिट. हा 16 अध्याय आणि 8 वचन. देव काय खालच्या गोष्टी तुम्हाला दाखवत नाही, देवाचं वरच्या गोष्टी दाखवतो. पॉवरफुल देव काय दाखवतो बघा ना. इकडे आता इकडे बघा काय दाखवतो. चिल्लर गोष्टीने दाखवित. कोणत्या गोष्टीने दाखवित? चिल्लर गोष्टीने दाखवित. तिथं काय सांगितलं? 16 अध्याय आणि 8 वचनामध्ये तो येऊन पापाविषयी, धार्मिकतेविषयी व न्याय निवडेविषयी जगाची तो येऊन पापाविषयी सेकंड नंबर तो येऊन पापाविषयी, नीतिमत्ताविषयी, न्याय निवडेविषयी जगाची खात्री करेल. पापाविषयी सांगितलं. येशूने कशाविषयी सांगितलेलं आहे? देवाचा काळ जवळ आलेला आहे. कशाविषयी सांगितलं? पापाविषयी सांगितलं. यावाने काय सांगितलं? पापाविषयी. हे देवाची गोष्टी सांगणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. चिल्लर गोष्टीने दाखवित देव. माझा विषय तुम्हाला कळतोय का तुम्हाला? काय म्हटलं तिथं? तो येऊन पापाविषयी, धार्मिकतेविषयी व न्याय निवडेविषयी जगाची खात्री करेल. परत या आता याच्याकडं. चला वाचा. 34
दावीद शाऊलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे वंडरे राखीत असता एक सिंह अस्वलासह येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेला. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारिले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडविले. कोण आहे परमेश्वर? कुठं आहे? आपल्या बरोबर कोण पाहिजे? परमेश्वर. परमेश्वर जर असेल तो पापाविषयी, नीतिमत्वाविषयी, न्याय निवडीविषयी सांगणार आहे. जगातल्या गोष्टी खोल दाखवणार, शैतान दाखवणार आहे. मेंढरू कुठं आणायचंय? आता आलं का लक्षात? मेंढरू कुठं आणायचं? इकडे बघा. मेंढरू देवाकडे आणायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आलं. कोणी जर म्हणलं मला हे दिसतं ते दिसतं, त्याला म्हणायचं शांत बस. काय म्हणायचं? स्टाईल करा. शांत बस. तुला देव नाही चालू राहिला म्हणा. म्हणा देव नाही चालू राहिला. त्याला वचन सांगाय. तो येऊन कशाविषयी सांगन? कुणी जरी आलं ना तुमच्या घराविषयी, ब्रदर मला तुमच्या कोपऱ्यामध्ये काहीतरी दिसतंय, त्याला म्हणा किरसुनी. काय म्हणा त्याला? कुणी जरी म्हटलं ना ब्रदर, ते पोपटपंची भविष्यवाणी जर भविष्य तुम्हाला सांगत असले ना, ते ऍक्सेप्ट करू नका. तो येऊन कशाविषयी सांगा? देवाचा आत्मा. देव असल्यावर तो काय सांगणार आहे? तो म्हणणार आहे माझ्या मेंढराला बाहेर आण. समजलं नाही? समजलं का? समजलं असतं तर हालेलुया आला असता खाली. काय म्हटला देव? म्हटला माझ्या मेंढराला आण. तरी ट्यूबलाईट नाही पेटली. ट्यूबलाईट पेटली का नाही? कोणाला आणायचं तुम्हाला? आंटी कोणाला आणायचंय? दाविदाने काय केलं? हेच काढून आणलेलं आहे सिंहाच्या तोंडामधून. कोणाला आणलेलं आहे? मेंढरूला आणलेलं आहे. हे मेंढरू काय? तुम्हाला काय करायचं आहे? देवाचा आत्मा काय सांगत आहे? त्या लोकांना तुम्हाला काय करायचं आहे? दुष्टाच्या तावडीमधून बाहेर आणायचं आहे. कोणाच्या तावडीतून आणायचंय? दुष्टाच्या. कोण पाहिजे ना आपल्या बरोबर? परमेश्वर. आपण शैतानाला घेऊन येतो. कोणाला घेऊन येतो? समजत सुद्धा नाही. म्हणा शैतान हा तेजस्वी देवदूतासारखा ढोंग घेतो. तो काय करतो? तेजस्वी देवदूताचं पण काय करतो? ढोंग घेतो. त्याच्या सेवकाचं पण ढोंग घेतो आणि फसवतो तो. प्रेस द लॉर्ड. आपण फसलं पाहिजे का ह्या लोकांपासून? खोटे संदेश येतील. म्हणा खोटे संदेश येतील. फसवून येतील. त्याच्या मागे जायचं का? भपक्याच्या मागे पळायचं का? बिर्याणीच्या मागे? बिर्याणीच्या मागे पळायला तर जावं लागेल. रोज बिर्याणी तीन तीन खाओ जाओ पाहिजे का मग? काय पाहिजे तुमच्याकडे? परमेश्वर. तो काय म्हटला? त्याने काय सांगितलं? मला असं वाटतं 35 वचनामध्ये वाचा. फटाफट वाचा. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारिले आणि कोकरास व त्याच्या जबड्यातून सोडवले. मधवर त्याने झडप घातली. तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहास व अस्वलास मारून टाकले. हा असून ती पलिष्ठी दोघांपैकी एकसारखा काय होणार आहे? होणार आहे. काय बोलला तो? विश्वासाने बोलला. कोण आहे त्याच्या बरोबर? परमेश्वर आहे. हालेलुया. आपल्या बरोबर पण कोण पाहिजे? तर उभं राहूया. तुमचा आवाज येत नाही म्हणजे मला असं वाटतं तुम्ही आळस आला का काय तुमचा? कोणाच्या मागे जायचं का? ज्याच्या बरोबर परमेश्वर आहे. हा दावीद राजा काय करत होता माहिती का? शाऊलाला एक दुरात्मा येऊन छळायचा. काय करायचा? दुरात्मा यायचा. तो देवापासूनच आलेला होता. काय करायचा? त्याला काय करायचा? त्रास द्यायचा. तर मग दावीद ज्या वेळेस विणा वाजवायचा ना, पिक्चरची धुन्यावर का टिडी देवाचं गाणं. तुमच्याकडे देव असेल तर काय निघल? परमेश्वर असेल तर काय निघल? येशू सच्चे गडरिया. पिक्चरचं गाणं येणार नाही. काय येणार नाही? दावीद राजा ज्यावेळेस विणा वाजवायचा, विणा वाजवत असताना काय व्हायचं माहितीये का? शाऊलाला जो दुरात्मा देवापासून आलेला छळायला यायचा, त्यावेळेस तो दुरात्मा काय व्हायचा? निघून जायचा. कस काय निघून जायचा? कारण की परमेश्वर कोणाबरोबर आहे? दावीदाबरोबर आहे. गिटार वाजायचं का? टांग टांग नाही. लय आवडत मला ती धुल्ले आवडते. स्टेटसला पुढं मग स्टेटसला
स्टेटसला पास्टरचं पोस्टर, आजचं पोस्टर कोणी ठेवलंय ते नाही ठेवायचं. कोणी मेलं का त्याला ठेवायचं. त्याच्यापासून तारण होणार आहे मेलेल्या लोकांपासून. हा, देवाचं पोस्टर ठेवा, त्याच्यातून एखाद्याचं सिंहाच्या तोंडामधून एखादं बघ काय मेंढरू तरी येईल, कोणीतरी वाचलं तरी जाईल. काय केलं दावीद राजाने? हा, तो ज्या वेळेस आराधना करायचा, आराधना करत असताना दुरात्मा निघून जायचे. काय निघून जायचे? दुरात्मा निघून आपण आराधना करायला 10 आणि आपल्याला 12 वाजता येतो. आपण लग्नाच्या दिवशी पहिले जाणार पटकन पंतरवाळ्या खायला. पंतरवाळ्या तर घेऊन येते, त्याच्यात नाही पूर्ण अजून भिकाऱ्यावाने बोलत बसते. ते पाहिजे का? 10 वाजता या, बसा खाली. 10 वाजता या इथं चर्चला. किती वाजता? शेजारच्याला सांगा 10 वाजता यायचे. हा, 10 वाजता यायचं. 10 वाजता म्हणा, 10 वाजता आराधना असते. काय वाजत होता दावीद राजा? आराधना करायचा. जर वेळेत त्याने आराधना केली नसती तर शाऊलाला त्रास देणारा दुरात्मा गेला असता का? बोला ना. असे काही दुरात्मे आहेत आपल्याला त्रास देणारे. त्याला काढायसाठी कुठे यावं लागेल? देवाच्या आराधना करा तुम्ही. आराधनामध्ये काय होतं? बंधन तुटले जातात. म्हणा वर्षाजरच्याला म्हणा बंधन तुटले जातात. जलचे बंधन तुटतं. म्हणा पौल आणि सिलवास, पौल आणि सिला. हा, पौल आणि सिला जेलमध्ये आराधना करत. किती लोकांना माहिती स्टोरी? आराधना करत असताना तिथं काय झालेलं आहे? जलचे बंधन तुटले, भूमिकंप झालेला आहे. आपण अशी आराधना करतो, शैतान गळ्यात येऊन हार प्रमाणे उभा बसतो. त्याला म्हणतो हळूच गाय, टाळी वाजू नकोस. काय म्हणतो? हळूच वाजव, ट्रिपल जोस्ताने वाजू नकोस. हळूच गाय, कुला कोणतरी पाहतय. फोन करून येत आराधना. नाचू नको, तू जाडी. काय म्हणतो? नाचू नको, तू आराधना नको, जाडीस तू. शाऊला काय तसं विचार नाही केला, डायरेक्ट आराधना गाऊ लागला. लक्ष द्या, आराधना डीजे वर गाऊ लागला. सॉरी दावीद काय करू राहिला? डीजे वर नाचू राहिलाय. हा, को शांताना दावीद राजा काय करू लागलेला आहे? नाचू लागलेला आहे. ज्या वेळेस तो नाचत असताना त्याची बायको म्हणती, काय बेशरम आहे हा, राजा माणूस आहे असं काय नाचू राहिलो उघडा. तुच्छ मानलं तिने. तो म्हणतो मी देवासाठी आणखीन तुच्छ बनायला तयार आहे. काय म्हणतो तो? आणखीन तुच्छ बनायला तयार आहे. हालेलुया. तुम्ही आराधना करत असताना कोणाला लाजू नका. आनंदाने नाचून गाऊन स्तुती करा. त्यावेळेस काय होतं? दुरात्मेचे काम काय होतात? दुरात्मा जातो का नाही निघून? थोडं कळ काढा. बिर्याणी तयार होऊ राहिली, जास्त वाढायला देईल मी खायला. किती लोक माझ्या बरोबर आहे? हे भोजन मेन आहे म्हणा. हे भोजन तुमच्याकडे जर वचन नाही ना, हे खाऊन खाऊनच मारणार. मरायला लागला तरी म्हणतो मला पेढे ते खायला. तुमच्या घरी कोणी पाहुणे कोणी असेल ना, हा अन्न मला पेढे खूप खावीशी वाटली, आणि मरायला लागलाय. कशाला लागलाय? मरायला लागलाय तरी म्हणतो पेढे आण, मला बिर्याणी आण म्हणतोय. अरे देव सांगा त्याला, जाव त्याला सिंहाच्या जाबड्यामधून काय करा? बाहेर काढायचं काम तुमचं आहे. कोणाला सिंहाच्या जाबड्यातून बाहेर काढायचे? तुम्हाला काढायचे. शेजारच्याला म्हणा तुम्हाला त्याला जवळ घेऊन लगेच दान किती तुझ्याकडे दे मला, ऑफरिंग किती दे मला, पास्टरला नको देऊ दशमा. इकडे ये रे तू, ये रे ती इकडं. काय करायचं? हा दान. हा एखादा हे मेंढरू आहे जवळ आहे ना, लेकरू तुम्हाला नाती माझा, ते लेकर मला नाते. बरं काय लोक म्हणले ना मेंढरूला काय करतात? आम्हाला प्रार्थना येते बरं बा, मला प्रार्थना येते, माझ्याकडूनच प्रार्थना करून, पास्टरकडून नको प्रार्थना. मग किती पैसे तुझ्याकडे? ते मला दे. असं करायचं का? नाही करायचं. हा मेंढरू कुठं आणायचंय? मेंढरू कुठं आणायचंय? बोला ना. आवडत नाही का? आवडत. मेंढराचं मटण खायला मंदिरामध्ये ना आणत. कुठं आणतात? हा स्वतःच्या घरी घेऊन जाते.
त्याच्या घरी कधी जातात मला पण माहित होत नाही. मग मला 4-5 दिवसांनी माहित होतं, अरे ते चर्चचे लोक त्या ब्रदर संगती गेले आणि ते तसेच पळून गेले. ते ब्रदर फरार आणि ते फरार. भुर सुवार्थ सांगायला गेले, भुर सिस्टरला सुवार्थ सांगितली ब्रदरनी, ब्रदर सिस्टर फुर. मेंढरू गायब. काय काय लोक लफडे करायला येतात. लफडे करायचे का? आपली आई आणि आपली बहीण मानायचं. काय मानायचं? आपला भाऊ मानायचं. त्याला काय समजायचं? शेजारच्याला म्हणा मेंढरू समजायचं. मेंढरू बरं का, मेंढरू समजायचं त्याला. बसते का? काही लोक मेंढरू नाही समजत, त्याला जोडीदार नसतं घेऊन जातात पळून. मग आता माझं मी पण बॅचलर, ते पण बॅचलर आहे. मग आता मग सुवार्थ सांगता सांगता फार पाप येते. म्हणा पाप आहे. शेजारच्या म्हणा पाप आहे. काय काय लोक काय करतात? चर्चमध्ये जोड्या जुळवितात. चर्चमध्ये जोड्याने जुळत तो व्यभिचार आहे. आई वडील जे करून देतात, काही लोक प्रेम प्रकरण करून लग्न करतात, ते पण रॉंग आहे. ते काय आहे? व्यभिचार आहे. काही लोक लग्नाच्या पहिलेच प्री वेडिंग ठेवतात. लग्न झालेलाचा अनुभव लग्नाच्या अगोदर. गळ्यात हात घालणं, असं पाहणं, फोन करणं. सरेंडर करा देवाच्या हातामध्ये. देवाला म्हणा मला माफ कर. सरेंडर करा. त्या गोष्टी चुकीच्या आहेत. काय त्या? चुकीच्या आहेत त्या गोष्टी. लाखो लाखो लोक करोडो रुपये घालवते त्या प्री वेडिंग साठी. लग्नाच्या अगोदर तुम्ही लग्नाच्या नंतरचं जे लग्नाच्या अगोदर करत असेल, लफडे करत असेल, बेविचार करत असेल, हातात हात ठेवून तुम्ही घाणेरडे विचार करीत असेल, मोबाईलवर तुम्ही व्हिडिओ कॉल करत असेल, लक्ष द्या, मोबाईलवर तुम्ही व्हिडिओ कॉल करत असेल, पाप करत असेल, तो बेविचार आहे. लग्न झाल्यानंतर जा ना कुठे फिरायला जायचं तुम्हाला. चहा प्यायला जा, जेवण करायला जा, खा तिथं. लग्नाच्या अगोदर हे करणं सगळं रॉंग आहे. म्हणा चला चला स्टाईल करा. शेजारच्या म्हणा चुकीचं आहे, पाप आहे. कुणी दुसरं करीत असेल तर त्याला पण सांगा करू नकोस. त्याचा अर्थ मेंढरू काय करते? तुम्ही सिंहाच्या जबड्यातून बाहेर काढायचे. काय करू लोक? किती भारी प्री वेडिंग आहे, मस्त आहे, किती भारी लॉट आहे. ते एकमेकाच्या पप्पी घेतात तरी काय करतात? किती भारी. अरे तुला कुणी निवडलंय? तुला देवाने निवडलेला आहे. तुला दावीद नाव कोणी दिलेलं आहे? देवाने दिलेलं आहे. तुला काय करायचंय? गलत आहे, चुकीचं आहे, सांगायचं ते मेंढराला काय करायचं? इथं आणायचं आहे. आपण पेंट मारीत बसतोय. कोणाच्या तोंडातून आणायचंय? आपल्याला त्यांच्या सारखं व्हायचं का? नाही व्हायचं. मी एक उदाहरण सांगतो. एक सिस्टर होत्या, आमच्या घरातलेच होत्या. त्यांचा प्रोग्राम होता. गेलो नाही मी, माझा परिवार घरात बसलो. मी काय केलं? नाही चालत. जर मी ते केलं तर परमेश्वर निघून जाईल. कोण निघून जाईल? परमेश्वर जाईल. येशू पण निघून जाईल, पवित्र आत्मा पण निघून जाईल. काय काय लोक बाप्तिस्मा घेतात, कुत्र्यासारखं करतात. काय करतात? सहभागी त्याला येत नाही. चुकलं माझ्याकडून. बाप्तिस्मा घेतात, कुत्र पा खाल्लेलं वक्त. तसंच काही ख्रिस्ती लोक असेच आहेत, खाल्लेलं वक्तात, हालेलुया स्तुती करायला डुबडुबकी घेतात. बाप्तिस्मा घेतल्यानंतर परत काय करतात? चाटतात. पहिले काय सोडलं होतं, तंबाखू सोडली, परत चालू करतात. काय करतात? आंटी परत चालू करतात. आज उद्या ना सहभागिता ना, मग आता सहभागितेच्या दिवशी शुभ्र बागळा होऊन येतात. काय होऊन येतात? बागळा होऊन येतात. नंतर परत काय काय मा वागतात तिकडं, ऐकत बसते. पास्टर काय वचन सांगते. काय करायचं? एकदा तुम्हाला तुम्ही बाप्तिस्मा घेतला ना, त्या कुत्र्यासारखी तुमची माझी गत नाही पाहिजे. ते खात न बघत डुकर सारखे. काय काय लोक डुक्करच आहेत. स्वच्छ बाप्तिस्मा झाल्यावर स्वच्छ होते, तर नंतर गाळ्यात जाऊन लोळते. काय करते? गाळ्यात. कसं काय मेंढरा येणार आहे तुमच्याकडून? येणार आहेत का? आंटी बोला ना. किती लोक माझ्या बरोबर? कंटाळा आलाय का? किती लोकांना कंटाळा आलाय? डुकरासारखं व्हायचं का? आता स्वच्छ व्हायचं, परत जाऊन लोळायचं, गाळ्यामध्ये जाऊन लोळायचं. काय नाही,
गड्या ते पास्ट नाही पाहिला जाऊ दे, यांचे चालूच असते, आपण करू. घेत उडून अंगात लगेच डीजे वर. आता नवीन स्टाईल निघली, कोणाला बोलायचं नाही, स्टेटस मधून बोलायचं, टोम नाही द्यायचे, वचन काढून ना वचनच टाकायचं, तेच वचन टाकायचं. चांगलंय काय? हा बोला ना, चांगलंय का? परमेश्वर राहील का? पिता राहील का? पुत्र राहील का? आंटी बोला ना, पवित्र आत्मा राहील का? अरे पवित्र आत्म्याला थोडस सहन होत नाही, तो लगेच निघून जातो. तुम्ही मनात विचार केला का लगेच तो गेला निघून. इतकं तो पवित्र आहे. आपला देव किती पवित्र आहे मग. पिता पुत्र पवित्र आत्मा. प येतं बघा, पिता प आला का, पुत्र पवित्र आत्मा. पत्र प काय, हे तिन्ही पण किती पवित्र आहेत. हालेलुया. पहिले पेत्र 1:16 मध्ये सांगितलं, जसे तुम्ही, जसं तू पवित्र आहे तसे, काय सांगितलं वाचा बरं, जसं मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा. पवित्र असा. हालेलुया. तुम्हाला आणि मला कसं राहायचंय, पवित्र. 5 मिनिटं आता बाप्तिस्म घेऊस तर पवित्र राहायचं. बाप्तिस्म घेतल्यानंतर पास्टर सांगते परत खाऊ शकता तुम्ही, करू शकता तुम्ही, असं आहे का? हा, कंप्लेंट तुम्हाला शैतानाला हारू पर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत कसं राहायचं आहे, पवित्र राहायचं आहे. दावीद राजा, बायबल मध्ये सांगितलं, तो बायबल मध्ये परमेश्वर म्हणतो, दावीद माझ्या मनासारखा मिळालेला आहे. हालेलुया. माझा किती लोक मेंढरू आणणारे आमेन. का, त्या मेंढराची जीवर आपण तगड व्हायचे, त्याचं दूध पितात, इकडं कोरडं मग मेंढरू आणले, काही होते ना ब्रदर लोक. कळलं का? कळलं ना? ते माझ्या अगोदरच जायचे, एक ब्रदर होते, बोलत नाही त्यांचं नाव, माझ्या अगोदरच जायचे, ते मेंढराचं दूध पिळायचे, दूध खायचे त्याच्यानंतर त्याचे लोकर खायचे, त्याचं मटण खायचे, आणि बाळका हाडकुळा करून इथं आणायचे. असं करायचं का? तुम्हाला अधिकार आहे का? तुम्हाला दान खाण्याचा अधिकार नाही, तुम्हाला दशमांश खाण्याचा अधिकार नाही. तुम्ही प्रार्थनेला जरी जात असले, कुणी ऑफरिंग दिलं तर ते इकडे आणून टाकायचं. कुठं? ते तुम्ही खायचं नाही, शेजारच्याला सांगा. म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही मेंढराला खातात. आणि काही लोक हाडकुळा आणून ठेवते तिथं, आणि पास्टर प्रार्थना करा. तो अगोदरच त्यांनी शोषण करून घेतलं त्याचं, हा, तो पळून जातो, व्यक्ती निघून जात होतो. दावीद राजाने तसं केलं का? नाही केलं. हालेलुया. मेंढर सगळे माझे पण नाही, ते कोणाचे आहेत मेंढर? परमेश्वर. तुम्ही पण कोणाचे मेंढर आहेत? बोला ना, आहे कोणाचे आहे? परमेश्वराचे. परमेश्वराचे आहे. ठीक आहे.